महायुतीच्या जागा वाटपाची मोठी लगबग सुरू झाली आहे। त्यासाठी बैठकांचा जोर सुद्धा चांगलाच वाढलाय। भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या मोठ्या पक्षांमध्ये जागांच्या संदर्भात वाटाघाटी सुरू झालेल्या आहेत। मात्र महायुतीच्या घटक पक्षांचं काय? त्यांना चर्चेत घेतलं जाणार आहे की नाही आणि त्यांना किती जागा मिळणार? बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे विधानसभेच्या जागांसाठी विनवणी करतायत। त्याचं कारण एका प्रश्नात दडलाय आणि तो प्रश्न म्हणजे छोट्यांचा आवाजही महायुतीला छोटा वाटतो का? महायुतीमध्ये सध्या जागा वाटपाची मोठी लगबग सुरू आहे। शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही भिडूंनी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपकडे फिल्डिंग लावली। तिन्ही मोठ्या पक्षांचा आवाज मोठा असणारच, पण त्यामध्ये छोट्या पक्षांचे आवाज मात्र महायुती ऐकणार का? हा खरा प्रश्न आहे। या छोट्या पक्षांचे मतदार तुलनेने कमी असले तरी राज्यामधल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये ते विखुरलेत, त्यामुळे प्रत्येक जागेवर त्यांच्या कार्यकर्त्यांची मेहनत कामाला येत असते। आता हे छोटे पक्षही विधानसभेसाठी तयारी करतायत, म्हणूनच त्यांनी महायुतीकडे जागांची मागणी केली आहे। महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षांची 40 जागांची मागणी आहे। कवाडेंच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची 15 जागांची मागणी, आठवलेंच्या रिपाईची 12 जागांची, विनय कोरेंच्या जनसुराज्य पक्षाची 12 ते 15 जागांची मागणी। कॅन्सरच्या कालखंडापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला एक 10 ते 12 जागा मिळाव्यात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशी आमची अपेक्षा आहे। लोकसभेमध्ये आम्ही 2 जागा मागितल्या होत्या, पण आम्हाला 1 जागा दिली नाही आणि मी राज्यसभेत असल्यामुळं मला शिर्डीमध्ये उभं राहायचं होतं, पण मला तिकीट त्या ठिकाणी मिळालं नाही। तर आघाडीमध्ये असलेल्या पक्षांना देखील आपण काही प्रतिनिधित्व देणार की नाही याची कुठे चर्चाच होत नाही आहे। त्यामुळे आघाडीमध्ये असलेले जे मित्र पक्ष आम्ही आहोत ते जरा हवालदिल झालेले आहेत, म्हणजे निराश झालेले आहेत। त्याच्यामुळे आता या 4-5 दिवसामध्ये जे काही घडामोडी होतील, आम्ही जरी 15 जागा मागितल्या असल्या तरी पण किमान पक्षी मागच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाने 5 जागा लढवल्या होत्या, कमीत कमी 5 जागा आमच्या पक्षाला मिळाव्यात अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। 2019 मधल्या विधानसभेला घटक पक्षांना महायुतीने 288 पैकी फक्त 18 जागा सोडल्या, तर मागील लोकसभा निवडणुकीमध्ये या घटक पक्षांना एकही जागा मिळाली नाही। तरी विधानसभेला नक्की जागा देऊ या आश्वासनावरती युती धर्म म्हणून ते प्रचाराच्या मैदानामध्ये राबले। त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तरी त्याचा मोबदला जागांच्या रूपामध्ये मिळावा ही अपेक्षा आहे। छोट्या घटक पक्षांची मोठ्या पक्षांसोबत बैठक लावा, विधान परिषद आणि महामंडळांमध्ये छोट्या पक्षांचा विचार करा असं मागणं आहे। हल्लीच भाजपचे चाणक्य अमित शहांनी 2029 मध्ये 100% भाजप अशी भविष्यवाणी केली। त्यामुळे घटक पक्षांचं भाजप काय करणार असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय। अशामध्येच विधानसभेच्या जागा वाटपाला वेग आलाय आणि या नवरात्र उत्सवामध्ये महायुतीच्या जागा वाटपाची घटस्थापना होण्याची शक्यता आहे। आता या घटांच्या थरांमध्ये छोट्या पक्षांना जागांचे किती हार मिळत आहेत हे बघायला हवं। अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।